मिरज पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापतीच्या निवडीनिमित्त या ठिकाणी आपण सगळे पत्रकारांच्या समोर हा सगळा विषय मांडण्याची प्रक्रिया सुरू झाली। या निवडणुकीच्या निमित्तानं आपण पाहिलं तर माणसांना आभाळ ठेंगणं वाटायला लागलं आणि आमच्या सहकार्यांना मोठ्या राज्य मंत्रिमंडळातल्या काम करणाऱ्या मंत्र्यांना त्यांच्या बापापर्यंत पोहोचण्याची वेळ सुरू झाली। त्यामुळं हिसका दाखवण्याची वेळ ज्यावेळी आली त्यावेळी तो हिसका दाखवला। आमच्या सहकाऱ्यांच्या नेत्यांच्या बापापर्यंत जाऊन राजकारण सुलभ होणार नाही हे पुन्हा मिरज पंचायत समितीच्या निवडणुकीनं दाखवून दिलं। आमचे ज्येष्ठ सहकारी सुरेश भाऊ आहेत, निशिकांत दादा आहेत, पलीकडं आमचे बजरंग भाऊ आहेत। सगळ्या खेळीमेळीच्या वातावरणामध्ये पुन्हा ही निवडणूक झाली। निवडणुकीला त्यांनी अर्ज भरला नाही, बहिष्कृत म्हणून या ठिकाणी त्यांनी काही भूमिका घेतलेली दिसती। पण सत्ता बदल हा घडू शकतो, कोण कुठं आहे याच्यापेक्षा माणसं कोणाबरोबर आहेत हे पुन्हा या निमित्तानं दिसून आलेलं आहे। आज पंचायत समितीच्या सभापती लोकसभेच्या निवडीच्या माध्यमातून आज ही निवडणूक पार पडली। आम्ही बहिष्कार टाकतोय, आम्ही काय म्हणतोय, काही कारण दाखवतील पण नाचता येणं अंगण वाकडं अशा पद्धतीचा हा विषय। काकांनी सांगितलं की आमच्या बापापर्यंत जाण्याची मदत त्यांनी केली। आम्ही म्हणत होतो संस्कार चांगले आहेत, संस्कृती चांगली आहे, पण ह्याचे संस्कार पण नाही, त्यांची संस्कृती बिघडली। आणि आता ह्या निवडणुकीमध्ये कोर्ट कचेऱ्या झाल्या, आजही सकाळी कोर्ट कचेऱ्या झाल्या आणि कोर्टाने आणि मंत्रालयातून पण आपल्याला सगळ्यांना क्लीन चिट मिळाली, त्यांचे अर्ज फेटाळून लावले गेले। म्हणजे कोर्ट ही सत्यता जाणतं, जनता सत्यता जाणते, पण आम्ही काय तर करतो हे दाखवायचं आणि मग काय प्रकार घडले मागच्या निवडणुकीला हे तुम्हाला माहिती आहे सगळ्यांना। असं आम्ही तर केलेलं नाही आहे, पण आज आम्ही निशिकांतदादा राष्ट्रवादीचे नेते आहेत, बजरंगभाऊ शिवसेनेचे नेते आहेत, काका आहेत, मी आहे। त्यामुळं महायुतीचं एक प्रतीक असं आम्ही उभा करायचा निश्चित आम्ही प्रयत्न केलेला आहे। जर वर महायुती असेल तर खाली महायुती नांदली पाहिजे, त्या पद्धतीने आपण करायला पाहिजे दृष्टिकोनातून सगळ्यांनी विचार केला। आणि आज हा निकाल बिनविरोध पहिली असेल पंचायत समिती की ही बिनविरोध सभापती उपसभापती ह्यावरून विरोधकांनी समजून द्यायला पाहिजे की आता परिस्थिती काय झाली। काकानं सांगितल्या पद्धतीनं निश्चितच आम्ही आमची बाँड्री किंवा आमचं काही सोडून आम्ही जायचा प्रयत्न कधीच केला, पण तुम्ही जर सोडून चालला तर आम्ही त्या मार्गानंच आम्ही पण जाऊ हे आम्हाला सांगायचं आहे। आणि आज ह्या सभापती उपसभापती निवडीच्या माध्यमातून ज्या सदस्यांनी सगळ्या सदस्यांनी राष्ट्रवादी शिवसेना आणि आपल्या भाजपच्या सदस्यांनी जे सहकार्य केलं त्याबद्दल आम्ही धन्यवाद देतो। सभापती उपसभापती दोन्हीही महिला आहेत, त्यांनाही आमच्या वतीने सगळ्या शुभेच्छा देतो। निश्चित इथून पुढं काम करत असताना पंचायत समितीचं काम हे चांगलंच होईल, त्यामुळं मीही तर आमदार आहे, त्यामुळं काम चांगलं होईल ह्या दृष्टिकोनातून माझाही प्रयत्न असेल आणि तालुक्यातला विकास कसा साधता येईल यांच्या माध्यमातून सर्व सदस्यांच्या माध्यमातून त्यासाठी माझा भर असेल। धन्यवाद।